की उठल्या-उठल्या एवढा पसारा बघितला ना, जीव असा थोडासा धडकनच होतं. म्हटलं जाऊ द्या तिकडे, आपण सकाळी चहा तरी पिऊया. ही कालची साखर आणलेली आहे आणि आत्ता मी काढतीये. तर म्हटलं आता छानपैकी आपला चहा प्यावा आणि आत्मा शांत करावा. तर चहा घेऊन मी निघाली आपल्या आवडतीच्या ठिकाणी, म्हणजे माझं मिनी गार्डनमध्ये. आणि हे मी लाजाळूचं झाड कालच आणलेलं. हे बघा किती छान लाजते ना. त्यानंतर म्हटलं की चला आता आवरायला घेऊया घर, म्हणून मी बेडरूममध्ये आली आणि सगळे कपडे आधी आवरून ठेवले. नंतर लक्षात आलं की अरे 8 वाजून गेले आहेत आणि मुलीचा टिफिन करायचा बाकी आहे. टिफिन द्यावा लागतो. त्यामुळे आज ठरवलं होतं मी की आज सकाळी डोसा आणि चटणी करायला घेतले. कालची आणलेली कोथिंबीरची जुडी मी आजपर्यंत निवडली नाही आणि ती थोडीशी अशी सडल्यासारखी झाली होती नाही का पानं त्याची. म्हटलं चला आधी फटकन याला निवडून टाकतो. नंतर मी चटणी करायला घेतली. इथे मी चटणीमध्ये शेंगदाणे छान असे भाजून घेतले. दही, कोथिंबीर, जिरा, साखर, मीठ आणि खोबरं असं सगळं एकत्र करून याला छान ग्राइंड करून घ्यायचं. आपली चटणी तयार आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच त्याला वरून तडका पण तुम्ही देऊ शकता. आणि जे पीठ आहे म्हणजे आपल्या डोश्याचं पीठ आहे ते मी विकत घेऊन आले होते. घरी काही लागत नव्हतं कारण की आमच्याकडे भरपूर पाऊस येत होता, त्यामुळे ते पीठ आणणं शक्यच नव्हतं. असं मी चटणी आणि डोसा हे माझ्या मुलीला आज टिफिनमध्ये दिला. आमच्यासाठी मी हे फुलगोबीची भाजी केली होती, त्याचा व्हिडिओ मी उद्या शेअर करते. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.